नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूकपणे सविस्तरपणे 19 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे महाराष्ट्रात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी जबरदस्त तुफान वादळी पाऊस, तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील 19 ऑक्टोबर 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये हलका मध्यम राहील। केरळ आणि कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर, आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम ढगाळ स्थित राहील। रामगुंडम, जगदलपूरला ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामललाई बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्रामध्ये कोकण विभागाचा बहुतांश परिसर, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातही या पावसाचा जोर सायंकाळ ते पहाटेपासून बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा मध्यम स्वरूपात राहील। पणजी, मपासा, पारसेम, अरस, वेंगुर्ला, महापणकुडल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। बिचोलियम, अंजनियम, कानाकुंबी, गव्हाली, तिक्सा, अलगोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सावंतवाडी, कडेगाव, पटेगाव, वायगणी, पैपकासल, कणकवली, पोंढा, राधानगरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे निपाणी, मुरगुड आणि इस्फोर्ली, कागल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। कागल, कोल्हापूर, इचलकरंजी, जितवेल, किनीकोडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील। परोळासंग, मलकापूर, कोकलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, वडापेट, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपाटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस इकडे मध्यम स्वरूपात राहील। मेढा, उडाले, कराड, कडेगाव, रहमतपूर, औंध, पुसेवली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पाबल, मलटण, कवठे आणि तसेच लोणार, खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील। फलटण, बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सरवाट, सातारा, मेढा, चाकदेव इकडे मध्यम स्वरूपात राहील। लोटे, चिपळूण लगतचा परिसर, माखनजन आणि दहागाव, दापोली, पाचपणे, कलसीत आणि तसेच मेढा, उडाले आणि मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मंदनगर, पोलादपूर, महाबळेश्वर आणि राऊडी, वाई, बोर आणि महाडवर्धन, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे वाई, खंडाळा, राऊडी, शिरवळ आणि खेटवाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात लवासा, जेटे, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे, सुसगाव, वाघोली, लोणी, कालभोर, सासवड, जेजुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि शिंदे, चाकण, खेड, पाबल, मलटण, कवठे, भांबर्डे पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात वादळी पावसाचा अंदाज आहे। मध, जुन्नर, ओतुर्ला मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण, केटरू, बिगवंडोड आणि तसेच आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। बारामती, लुसुंबे इकडे मध्यम हलका राहील। अकलूज, माळशिरस आणि तसेच मौद, बुद्रुक, भालवानी, म्हसवड, पिलवी, घेडी, चिंके मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, वलसांग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलोर या भागातही मध्यम हलका राहील। उत्तर भागामध्ये कुरुळवाडी आणि वरवंग, पाणेगाव, बार्शी, करमाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग, कर्जत, बिटकेवाडी, जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। आणि अहिल्यानगर, खंडाळा, पारनेर, सुपे, टाकळी, टोकेश्वर, आले आणि घारगाव, मांडवे मध्यम पावसाचा अंदाज आहे।
बगूर पातळीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये अश्वी, लोणी, श्रीरामपूर तालुकाबंद, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान शिरवळ, खोपोली, कसमत, कर्जत, कुसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। चोंडी, अलिबाग, पेण, पेंजारी मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर, पालघरचा बहुतांश परिसर, पालघर, मान्नर, गोडमान इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वै, शाकरे तसेच सम्राट, गुंडा, कर्डी, वैशाला, इगतपुरी, परळी, वाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये पांडुर्ली, सिन्नर, तिरडे, डुबरे, निमगाव, सिन्नर आणि लासलगाव, पाटोदा, वणी, डोडांबे, चांदवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। लाडा, चोरसू, शेवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील। ओझर, कळवण, मालेगाव, अंजंग, नामपूर, सटाणा, औटी, ताराबादला मध्यम स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज साक्री, बॅट, चिंचखेड, कुसुंबे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। नपूर, अमली, कोकसाने, अंजाले, टिटाणे, खरपाली, शहादा, अक्कलकुवा या भागात मध्यम स्वरूपात राहील। बोरचक, धनोरा, नवापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे वाडबिके, सांगली, सुले मध्यम स्वरूपात राहील। नांदराणे, जापोरे इकडे मध्यम स्वरूपात राहील। धुळे, अंजंग, आर्वी, बोकरूट, बाबरे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ मध्यम स्वरूपात राहील। जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। अळकुपा, देवगाव, कन्नड, हतनूर, तालवड, मामदापूरला मध्यम हलका राहील। दक्षिण भागातही भक्तापूर, अमरापूर, दहेगावने पैठणला हलक्या पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। जसे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये देऊळगाव, राजा, दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन मध्यम हलका राहील आणि अंबड, काचूड, पाचूड, मंगळूर, रामशेव, छोटा हलका पाऊस राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। धारूर, केजलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि तसेच बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा आणि मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठलाई बऱ्याच ठिकाणी हलका राहील। धाराशिव मध्ये कळम, मासा, तारकेटबोम, पातुरखाडा हलक्या स्वरूपात राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, वलसंग, अक्कलकोट इकडे हलका मध्यम राहील। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, श्रीरामतपाल, उदगीर, मुरकी, अहमदपूर आणि लातूर रोड, देगलूर हलका राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। कंधार, लोहा, गंगाखेड, पालम, परभणी, जरीबोरी, जंतरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगळा जिल्ह्याकडे नांदेड वगळा, पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, हिमायतनगर, किनवट या बऱ्याच ठिकाणी हलका राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, मागामावले हलका राहील। आणि वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल हलका राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव, चिखली मध्यम स्वरूपात राहील। बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगाव इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्यात अकोट, हिरवाखेड, जळगाव, जामोद, खामगाव, शेवगाव, अकोला, बोरगाव, मंजू मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, बडनेरा, मोझारी, तळेगाव, चिखलदरा, हरिसाल, दारणीला बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, कोल्हापूर आणि धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, आर्वी, उडणा, लाडगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाटके, धारवा, पांढरकवडा, घाटंजी, करंजी या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरला हलका मध्यम राहील। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सायंकाळच्या दरम्यान। तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज शंग, झालकी, दुधनी, कुरुळ, बेलाटी, सोलापूर या भागात असून मंगळवेढा, मारवाडे, गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, मसवड, पिलवी, मौद, बुद्रुक, पंढरपूर, खर्डी, अकलूज, माळशिरस या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। करकम, शेतपल, अरणगाव, कुरुवाडी, अरणगाव, वांगी, केरन, कोंडे, सेल्सियस, परांडा, करमाळा इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन, कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि बगूर, पाथर्डी लगतचा परिसर बघितला असता भक्तापूर, दहीगावने, बनास, निवासा, गंगापूर, वैजापूरला जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगरच्या या भागात बघायला मिळणार आहे। तसे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। पालघर, नाशिक, मुंबई, कल्याण, मालेगाव तसेच नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील।
आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. धरणगाव, एरंडळ, बडगाव, पाचरा, पौड, जामनेरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूड, पाचोड, दाकेपाल, पैठण आणि अमरापूर, हंसापूर इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्यातील जबरदस्त पावसाचा अंदाज. मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद इकडे मुसळधार पावसाचा अंदाज. रात्रीच्या दरम्यान जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील. बीड जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज. बीड, गेवराई, उमापूर, मांजलगाव, वडवाणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील. धारूरखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे. धाराशिव मध्ये कळंब, मासा, तारकेट, भूम लगतचा परिसर बघितला असता या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. एडशी, पेठ, कामेगाव, बिमली, धाराशिव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तानवाडी, नंदुरगाव, ओटीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्यामध्ये खिंतोट, औसा, लातूर आणि पेठ, मुरुड इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी लातूर जिल्ह्याकडे राहील. आणि उदगीर, मोरकीला मध्यम स्वरूपात राहील. कंधार, मुखेडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरीला तुफान पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वगळा या जिल्ह्याकडे नांदेड, वगळा, मुखेड तसेच अद्रापूर, तमसा, हिमायतनगर, वसमत, पूर्णा इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुरपीर, कडचनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोट, हिरवाखेड, अकोला, बुरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. मूर्तिजापूर, दर्यापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसे अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज. चांदूर, धामणगाव रेल्वे, पलगाव, पुलगाव, बाबुलगाव या भागात राहील. तसे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये मध्यम हलका राहील. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. महागाव, मौर, पुसद, खंडाळा आणि रुई, दिग्रस, देहाणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील. तर मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड भागाला, लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही परिसर, अहिल्यानगरचा काही परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.